नमस्कार, माझं नाव डॉक्टर राजेश गोटेकर, नेत्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून भारतीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सांगली येथे काम पाहत आहे। डोळ्यासंदर्भात लोकांना बऱ्यापैकी माहिती असते, जास्त करून मोतीबिंदूबद्दल जास्त माहिती असते, परंतु आज मी आपल्याला काचबिंदू या आजाराबद्दल थोडंसं बोलणार आहे। होतं काय की काचबिंदू, ज्याला की हिंदीमध्ये काला मोतिया आणि इंग्रजीमध्ये ग्लॉकोमा असं म्हणतात, की आपल्याला नजर जी आपली कमी होत आहे हे जाणवून येत नाही आणि त्यामुळं रुग्ण हा उशिरा उपचारासाठी येतो। तर काचबिंदूच्या रुग्णांना लक्षात ठेवण्यासाठी काचबिंदूचे मुख्य दोन प्रकार पडतात। एकाला नॅरो अँगल ग्लॉकोमा असं इंग्रजीमध्ये म्हणतात आणि दुसरा ओपन अँगल। तर यामध्ये होतं काय, नॅरो अँगल जो ग्लॉकोमा आहे त्यामध्ये रुग्ण तातडीने दवाखान्यामध्ये येऊ शकतो, कारण डोळा लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, धुरकट दिसणे, डोकेदुखी, उलटी अशी लक्षणे आल्यामुळे रुग्ण ताबडतोब येतो। परंतु जो दुसरा घातक जो डोळ्याचा काचबिंदूचा प्रकार आहे, की ज्याला आपण ओपन अँगल ग्लॉकोमा असं म्हणतो, तो समजून येत नाही। माणसाला ज्या वेळेला तो समोर पाहत असतो त्यावेळेला समोरचंच फक्त दिसत असतं आणि पेरिफेरी आपण म्हणतो की आजूबाजूचं जे दिसत असतं ते हळूहळू कमी होत जातं। हे क्रॉनिक सिंपल ग्लॉकोमामध्ये घडणारी गोष्ट, पण हे लक्षात येत नाही, जाणवून येत नाही आणि त्यामुळे याला थिप ऑफ विजन, दृष्टीचा चोर असं म्हणलं जातं आणि तुमची दृष्टी जी हळूहळू कमी होते ते लक्षात येत नाही। आता या काचबिंदू आजाराचं जर निदान म्हणालो तर भारतीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या दृष्टीनं सर्व प्रकारच्या उपलब्ध सोयी आणि सुविधा आपल्याकडे आहेत, ज्यामध्ये काचबिंदूचं निदान होतं। काचबिंदूच्या निदानानंतर रुग्णांना आपल्याला जी काही उपचाराची पद्धती आहे त्यामध्ये तोंडावाटे घेणाऱ्या गोळ्या आहेत, डोळ्यामध्ये टाकायचे ड्रॉप्स आहेत आणि गरज पडेल त्याप्रमाणे त्याला आपण शस्त्रक्रिया असं म्हणू, काचबिंदूची शस्त्रक्रिया आपण करू शकतो आणि या सर्व सुविधा भारतीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत आणि ज्याप्रमाणे शक्य त्याप्रमाणे ते काही उपचार हे स्वस्तामध्ये आहेत। तर माझी सर्व ऐकणाऱ्या रुग्णांना अशी विनंती आहे की त्यांनी भारतीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागामध्ये जर काही कोणत्याही डोळ्याच्या संदर्भातील तक्रारीसाठी संपर्क साधावा।